नमस्कार शेतकरी बंधू. मी आकाश गवळी, एएस ऑटो स्विच पंढरपूर मधून बोलत आहे. तर आपल्याला काही व्हिडिओतून शेतकऱ्यांची अशी शंका मांडणी केली की त्यांनी आपल्याला सिंगल फेज पॅनलसाठी हेवी स्टार्टर आहे का? तर आपण स्वतः हेवी स्टार्टर बनवलेला आहे. तर आता मार्केटमध्ये सिंगल फेजचे मोटार भरपूर आहेत. 3 HP, 5 HP, 2 HP, 1.5 HP. तर सिंगल फेज मोटरांना प्रॉब्लेम काय येतो की तिथं एक तर प्रॉपर अर्थिंग नसतं आणि दुसरी गोष्ट व्होल्टेज कमी राहत. व्होल्टेज कमी राहत असल्यामुळे काय होतं की आता मार्केटमध्ये असे साधे पॅनल आहेत. की साध्या पॅनलमध्ये एनके स्टार्टर येईल. तर ही सिंगल फेजला ज्यावेळेस तुम्ही युज करता त्यावेळेस ही स्टार्टर खराब होऊन जातो लवकर. तर आपण एएस पंढरपूरमध्ये आम्ही स्वतः असा फळीवर एक डायग्राम काढून त्यांना पूर्णपणे फिटिंग करून सिंगल पेजचा हेवी पॅनल बनवलेला आहे. तर ह्या पॅनलमध्ये तुम्हाला तिथं व्होल्टेज दाखवेल, अँपियर दाखवेल. प्लस ह्याच्यात तुम्ही ऑन टायमिंग, ऑफ टायमिंग लावता येईल. तर ऑन टायमिंग आणि ऑफ टायमिंग कशासाठी दिलंय तर आपण तर 3 HP, 5 HP ची मोटर ज्यावेळेस असते त्यावेळेस काय होतं की शेतकरी एकदा बटन दाबून गेला तर त्या मोटरकडे जात. तर आपण ह्याला टायमर ह्याच्यासाठी दिलाय की आपण 2 तास चालू आणि 10 मिनिटं जर टायमिंग लावला तर तुमच्या मोटरचं कनेक्ट मोटरचं व्यवस्थित चालण्याचं एकदम प्रॉपर होईल. आणि दुसरी गोष्ट आपण ह्याला मटेरियल एवढं हेवी वापरलंय की ह्या स्टार्टरला काही सुद्धा होणार नाही. तुम्ही 24 तास जरी मोटर चालवली तरी सुद्धा स्टार्टरला प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्याचा कनेक्टर सुद्धा एकदम हेवी वापरलेला आहे. त्याला 4 बोलचा कॉन्टॅक्टर वापरलेला आहे. त्याला ऑटो सिस्टीम आहे. ह्याच्यावर ऑटोमॅटिक तुम्ही मोटर चालू करू शकता. प्लस 2 तास चालू 10 मिनिटं टायमिंग सुद्धा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ही पॅनल पूर्णपणे एका फळीवर बनवून घेतलेला आहे. ज्याला कोणाला अडचण येत असेल माझा सिंगल पेजचा स्टार्टर जळतो तर आमच्या कंपनीशी संपर्क साधून त्यांनी अशा पद्धतीने पॅनल आमच्याकडनं बनवून न्यावे व आमच्याकडे सर्व कंपनीचे ऑटो स्टार्टर पॅनल दुरुस्ती तर होतेच. पण आता आपल्याकडे ऑटो सुद्धा नवीन मिळत आहे, पॅनल सुद्धा मिळत आहे. तशाच पद्धतीने आपल्याकडे स्टार्टर, रिले, कॉईल, पट्टी किट, बेस हे सुद्धा सामान मिळत आहे. एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू. धन्यवाद.